आणि तुम्हाला माहित आहे का, त्यामधील जवळजवळ 45 लोक असे आहेत, वर्धा आणि नागपूरचे लोक आहेत, की रेल्वेने त्या ठिकाणी गेले होते. अतिशय वाईट परिस्थिती आहे. सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहत होते असे 45 लोक आहेत ना, त्यांनी आयुष्यामध्ये कधीही विमानात बसले नव्हते. त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे. काय बोलतो काय नाही नरेश म्हस्के, तुझा मी जाहीर निषेध करतो. खासदार म्हणून तुमच्याशी शब्द अशोभनीय आहे आणि तुम्ही जे वक्तव्य केले ना, याचा मी जाहीरपणे निषेध करतो. हे तुम्ही विमान, तुमचं काय तुमच्या घरातलं विमान आहे का? विमानाने पर्यटकांना पहिल्यांदा बसले आणि पहिल्यांदा आले, उपकार केले का तू? होय रे. आता तू सरपंच म्हणून तुझी बसायची लायकी नाही, तू खासदार झाला लाटेमध्ये स्वार होऊन. तुम्ही घपले करून EVM मशीनमध्ये घपले करून आले तुम्ही. ना तुम्ही खासदार म्हणून आमच्या डोक्यावर नाचायला लागले, काय पण बडबडायला लागला. वय रे. अरे पर्यटक बिचारे आपल्या फॅमिलीसहित तिथं त्या ठिकाणी गेलेले, अडकलेले, जीवाच्या आकांताने महाराष्ट्र शासनाकडं, केंद्र शासनाकडं ते विनंती करतात ते की आम्हाला या ठिकाणी आमच्या घरापर्यंत सुखरूप पोचवा. तो त्यांना बोलतोय वय पहिल्यांदा बसले विमानामध्ये, आम्ही आणलं त्यांना. अरे उपकारची भाषा करू नको.